नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यावरील जप्ती 1 महिन्यासाठी टळली, विखेंनी सूत्र हलवण्याची चर्चा। आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर। घोडेगाव येथील पुरवठा विभागाच्या अजब कारभाराची गजब कहाणी म्हणण्याची वेळ जनतेवर। आणि 10वीतील विद्यार्थिनी सुप्रिया गाडे हिने पेपर चालू असताना केला आत्महत्येचा प्रयत्न, सुप्रियाची प्रकृती चिंताजनक। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचा लिलाव किंवा खाजगीकरण होऊ देणार नाही असं प्रतिपादन कारखान्याचे तज्ञ संचालक डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय। कारखान्यावरील जप्तीची कारवाई 1 महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे। राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचा लिलाव किंवा खाजगीकरण होऊ देणार नाही, दुसरे कोणीही कारखाना चालवू शकणार नाही, हे सर्वांना ज्ञात आहे, असे प्रतिपादन डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे तज्ञ संचालक डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यावरील जिल्हा सहकारी बँकेच्या थकीत 84 कोटी संदर्भातील गुरुवारी होणारी जप्तीची कारवाई 1 महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर आयोजित बैठकीत डॉक्टर विखे बोलत होते। यावेळी डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक DN मरकड उपस्थित होते। पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर विखे म्हणाले, राज्यातील नाशिक जिल्ह्यातील वसंतदादा साखर कारखाना जप्त झाल्यानंतर आठवड्यातच कर्जाचे पुनर्गठन करून संचालकांच्या ताब्यात दिला। तोच नियम डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यालाही लागू करावा, जिल्हा सहकारी बँकेला तसा प्रस्ताव पाठविणार असल्याचं विखेंनी सांगितलंय। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या जप्तीची कारवाई 19 तारखेला ठरली होती, मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्याने पोलीस बळाअभावाने कारवाई टळली होती आणि आत्ताची कारवाई राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने टळल्याचं बोललं जातंय। यावेळी कारखान्याचे सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही, आता अशा जिल्हा बँकेच्या जप्ती प्रकरणावर ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या विषयावर मी चर्चा करू इच्छित नाही। माझं म्हणणं एकच आहे की गेले अनेक महिन्यांपासून जिल्हा बँकेला जाऊन जे जिल्हा बँक आम्हाला उत्तर देत होते की कर्जाचं पुनर्गठन करायला परवानगी नाही आहे, हे न्यायप्रविष्ट बाब नाही, म्हणजे आमच्यावर गुन्हे दाखल होतील। तर गेले 6 महिने आम्ही प्रयत्न केले, आम्ही पुरावे शोधलेले आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला कर्जाचं पुनर्गठन करून दिलेलं आहे। ते कागदपत्र आम्ही उद्या आमच्या सर्व सन्मान्य संचालकांना घेऊन जिल्हा बँकेमध्ये देणार आहोत। आणि आमची एकच इच्छा आहे की जर महाराष्ट्र राज्य एक आहे आणि राज्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये जर एक सहकारी बँक आणि सहकारी कारखान्यामध्ये हा करार होऊ शकतो, तर मग नगर जिल्ह्यामध्ये दुसरी एक बँक आणि एक कारखान्यामध्ये हा का न होऊ,
याचं उत्तर तरी किमान जिल्हा बँके प्रशासनाने आम्हाला द्यावं, एवढीच आमची माफक इच्छा आहे. आणि तो विषय कमीत कमी मीटिंगमध्ये घेऊन आम्ही जिल्हा बँकेच्या सर्व संचालकांना विनंती केली की तुम्ही त्या मुद्द्यावर किमान मतदान घ्यावं. 21 संचालकांपैकी जर 11 संचालकांनी त्या गोष्टीला मान्यता दिली तर मग अडचण काय? मग सहकारामध्ये बहुमताला काही किंमत नाही. मग हे जे 21 संचालकांपैकी फक्त 2-3 संचालक जिल्हा बँक धरत असंही नाही, तर त्या गोष्टीला बहुमताने मंजूर करावं. किमान तो विषय मीटिंगमध्ये आला पाहिजे आणि विषय तो मीटिंगमध्ये घेऊन मतदान होऊ द्या. मतदान झाल्यानंतर किंवा किती संचालक त्या बाजूने प्रतिकूल आहेत किंवा किती लोक त्याला विरोध करतात हे तरी जनतेपुढे आलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही चेअरमन साहेबांना विनंती केली की हा विषय मीटिंगमध्ये घ्यावं. ते गेले 7 महिन्यापासून तो विषय एकदासुद्धा मीटिंगमध्ये घेतला गेला नाही. आणि मग कर्जाचं पुनर्गठनाचे जे काही नवे कागदपत्र आम्हाला सापडलेले आहेत हे आम्ही उद्या जिल्हा बँकेला चेअरमन साहेबांची वेळ घेऊन त्या ठिकाणी MD साहेबांना भेटून ते नवे कागदपत्र देखील सादर करणार आहोत. आणि जर एका ठिकाणी हे होत असेल तर दुसऱ्या ठिकाणी पण जर होत नसणार आहे तर यामध्ये मग मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुसरी मोठी शोकांतिका राहणार नाही. आणि या बाबतीत स्पष्ट भूमिका जर हे नामंजूर झालं तर मग एप्रिल महिन्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलो की सभासदांची मीटिंग बोलून त्या ठिकाणी सभासदांपुढे जे काही वास्तविकता आहे ते आम्ही मांडणार आहोत. वसंतदादा शुगर फॅक्टरी जो पॅटर्न तुम्ही राबवला त्यांनी राबवला समजा महाराष्ट्र सहकारी बँकेने तोच जिल्हा बँकेने राबवला म्हणजे आपला कारखाना जप्त झाल्यानंतरच पुनर्गठन होईल असं तुम्हाला वाटतं का? कायदेशीर सेक्युरिटायझेशन ॲक्ट खाली कारखान्याची जप्त होणं बंधनकारक आहे. आमचं म्हणणं काय आहे की ती जप्ती व्हावी त्यात आम्हाला काही विरोध नाही, पण ती जप्ती होऊन ज्या पद्धतीने सहकारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने परत त्या विद्यमान संचालक मंडळाला कर्जाचं पुनर्गठन करून दिलं त्याच पद्धतीने तो आम्हाला लगेच त्वरित देण्यात यावा. जप्ती करून जिल्हा बँकेचा पुढचा काय प्लॅन आहे तो तरी किमान त्यांनी स्पष्ट करावा. आणि आमची भूमिका आमचे सगळे संचालक मंडळ मग आज आम्ही सगळे आहोत, सर्वपक्षीय आहोत. आम्ही या कारखान्याचा लिलाव किंवा खाजगीकरण होऊन देणार नाही या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. आणि दुसरं कोणीही व्यक्ती या ठिकाणी कारखाना चालू करू शकत नाही ही वास्तविकता जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अंत व्हावा आणि म्हणून जे प्रक्रिया नाशिक जिल्ह्याला राबवली गेली आहे ती प्रक्रिया नगर जिल्ह्याला राबवली जावी एवढीच आमची माफक इच्छा आहे. जप्ती मागे कोणी राजकीय हेतू आहे तुम्हाला असं वाटतं? नाही, राजकीय हेतू नाही आहे. राजकीय हेतू म्हणण्यापेक्षा मूळ ही कायदेशीर कारवाई आहे. कर्ज थकलंय, बँकेला अधिकार आहे जप्तीचा, आम्ही त्या गोष्टी नाकारत नाही. न्यायालयामध्ये निकाल आपल्या विरोधात गेलेले आहेत. तर जप्तीमागं राजकीय द्वेष आहे, राजकीय हेतू आहे याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, किंबहुना नसेलही. नाही तुम्ही बोलले 10 संचालकांनी सह्या केली, एक नाही केली, विरोधात काही राजकीय आहे का? नाही, 10 संचालकांनी सह्या केल्या म्हणजे 10 संचालकांशीच मी आतापर्यंत भेटू शकलो. काही संचालकांचे फोनवर संवाद झाले, ते म्हणतात आम्ही भेटू. या जिल्हा परिषदच्या निवडी प्रक्रियेमुळे सगळेच कामात गुंतलेले होते, व्यस्त होते. तर 10 संचालकांनी सह्या केलेल्या आहेत. काही लोकांनी म्हटलं आम्ही पत्र देऊ, ते आम्हाला पत्र देणार आहेत. मीटिंगवर एजेंडा आल्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलो की मीटिंगवर एजेंडा आल्यानंतर किती लोक त्याला सकारात्मक भूमिका किंवा प्रतिसाद देतात हे जनतेपुढे आलं पाहिजे. किंवा नेमकी विरोध कोणाचा आहे आणि पाठिंबा कोण देतंय हे राहुरीच्या सभासदांना कळण्याचा अधिकार आहे. तर ती गोष्ट लवकरात लवकर व्हावी. किंबहुना ती जर नसेल करायची तर तुम्ही जप्ती करा प्रतिकात्मक स्वरूपात आणि कारखाना पुन्हा विद्यमान संचालक मंडळात ताब्यात देऊन आम्हाला सुरू करण्यासाठी हप्ते पाडून द्यावे एवढीच आमची विनंती. दादा विखे पाटील आणि सर्व सन्मान्य संचालकांनी त्या साऱ्या भूमिकेला आमचा सकारात्मक त्या ठिकाणी पाठिंबा आहे. कारण कारखाना जर जप्त झाला, निलावात जर गेला तर अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहतील. प्रचंड ऊसाचं मोठं क्षेत्र आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. 14-14, 15-15 लाख टन ऊस तयार होतो. आणि ज्यावेळेस अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस प्रचंड यातना शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भोगलेल्या आहेत. पण हा कारखाना चालू राहिला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक जी आहे का संपूर्ण जिल्ह्यातल्या सहकारी कारखान्यांच्या वरती ह्या बँकेचं फार मोठं समजा बँकेची भरभराट त्या ठिकाणी झाली कारखान्यांच्या माध्यमातून. आणि मग आता ही युनिट हा कारखाना अडचणीत आला. या कारखान्याने प्रचंड व्याजाच्या रूपाने जिल्हा सहकारी बँकेला पैसे दिले आहेत. का मग आता राजकारण असेल किंवा नसेल याच्याशी मला खोलवर जायचं नाही. परंतु ज्यावेळेस 44 कोटी रुपये ते जे कर्ज दिलं आणि मग ज्यावेळेस जिल्हा सहकारी बँकेने ज्या टर्म आणि कंडिशन घालून दिल्या होत्या 44 कोटी रुपयाच्या,
तर त्या टर्म आणि कंडिशन कुठं पाळल्या गेल्या नाही आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने हा कारखाना अडचणीमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. कारखाना जप्ती करत असताना तुम्ही फक्त तुमचं बघितलं आणि कामगार किंवा सभासद यांचं कुठलंच हित तुम्ही बघितलेलं नाही. एवढं जप्तीचा वगैरे असा हे काही कार्यक्रम करत असताना तुम्ही ज्या वेळेस कारखान्यावरती किंवा कारखान्याने बँकेवरती केस केली होती, ती केस कशी काढली गेली, का काढली गेली? त्यावेळेस संचालक बोर्ड नव्हतं, त्यावेळेस प्रशासकीय अधिकारी होते आणि कारखान्याचे MD होते. त्यावेळेस ती केस का काढली गेली? बरं ठीक आहे, तुम्ही तुमच्या भल्याकरता ती केस काढली असेल, पण त्यावेळेस आमचा विचार केला का तुम्ही? नाही केला. 44 कोटी कर्ज ज्यावेळेस कारखान्याला दिलं त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर अटी होत्या. तुम्ही कोणाला काय काय दिलं पाहिजे, कोणाचं किती देणं दिलं पाहिजे, कारखान्याकरता किती खर्च केला पाहिजे, हे सर्व तुम्हाला अटी दिल्या होत्या. त्याच्यापैकी किती अटी तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस केल्या, किती कामगाराचे पगार दिले? त्यावेळेस कामगाराची अट होती, त्याच्यामध्ये काही एवढे पगार कामगाराचे देण्यात यावं. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, श्री 24 तास, राहुरी. शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केल्याने आतापर्यंत 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्येस मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट सतीश पालवे यांनी पाथर्डीत केली आहे. शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी तहसील कचेरीवर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व ॲडव्होकेट पालवे यांनी केले. कैलासवासी वसंतराव नाईक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. भारतीय स्टेट बँकच्या दारात जाऊन कर्जमाफीला विरोध करणाऱ्या बँकच्या अरुंधती भट्टाचार्य यांच्या निषेधाच्या घोषणाबाजी करण्यात आल्या. डफडे आणि अंगावर आसूड ओढणाऱ्या शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील आवारात आल्यानंतर तहसील कचेरीच्या मुख्य दरवाजात पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवले. तहसील कचेरीच्या दरवाजातच शेकडो शेतकऱ्यांसमोर बोलताना ॲडव्होकेट पालवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला विरोध केल्यानंतर राज्यात 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात ही या घटनेनंतर एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या सर्व आत्महत्यांना मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. राज्यात मुबलक दारूचा साठा उपलब्ध आहे, मात्र शेतकऱ्यांच्या तुरीला बारदाना नाही. बारदाण्याअभावी तूर खरेदी केंद्र बंद आहेत. 15-15 दिवसांपासून शेतकरी कामधंदा सोडून तूर विक्री करण्यासाठी रांगेत आहेत. त्यांचे सरकारला देणं घेणं नाही. सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूग गिळून बसलेत. शेतकऱ्यांना कुणीही वाली नाही. सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरलंय. शासनाने शेतकऱ्यांचे 7/12 कर्जमुक्त करायला हवेत. शेतीची वीज मोफत द्यावी. तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे. शेतीमालाला हमी भाव द्यावा आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजावून घेत आपल्या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. मोर्चात राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, आम आदमीचे किसन आव्हाड, विजय पालवे, रामकिसन शिरसाट आदींसह भाजपा वगळता सर्व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज आम्ही राज्यातील शेतकरी आज आत्महत्या करत आहे. त्याला तो खूप मोठ्या आशेनं सरकारकडे डोळे लावून बसला होता. परंतु ज्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कर्जमुक्ती आम्ही देऊ शकत नाहीत, त्याच्यानंतर राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. काल जामखेडमध्ये सुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. या मोर्चाद्वारे आम्ही मागणी करतो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यामुळे राज्यामध्ये आत्महत्या वाढत आहेत. याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत. म्हणून आमची मागणी आहे की ताबडतोब शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यावी आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करावा. या राज्यामध्ये आज खऱ्या अर्थानं एक भयानक परिस्थिती अशी आहे की मोकळे पोते नाहीत म्हणून तूर खरेदी बंद करावं लागतंय. अरे दारूचा साठा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. राज्यामध्ये गांजा उपलब्ध आहे, राज्यामध्ये दारू उपलब्ध आहे, पण मोकळे पोते उपलब्ध नाहीत. हे मोठं दुर्दैव आहे आणि हे अपयश सरकारचं आहे. हे अपयश सरकारमधल्या सगळ्या आमदार आणि खासदारांचं आहे. विरोधी पक्षातल्या सुद्धा
सर्व आमदार आणि खासदारांचं हे अपयश आहे। आज शेतकऱ्याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात इथं झालेला आहे। या मोर्चाच्या द्वारे आम्ही मागणी करत आहोत की ताबडतोब शेतकऱ्याला कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्याला दिलासा मिळावा। ज्याप्रमाणे उद्योगधंद्यावाल्यांना मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सरकार मोठ्या प्रमाणामध्ये सूट देत आहे, त्यांचं कर्ज माफ करत आहे, त्याचप्रमाणे या उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी याला मात्र सरकारने आता कर्जमुक्ती द्यावी अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। राज्यात सर्वत्र स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे समोर येत असतानाच सांगलीतील प्रसाद शिंत्रे यांनी आपला वाढदिवस स्त्रीजन्माचे स्वागत करत साजरा करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केलाय। विशेष म्हणजे शिंत्रे कुटुंबियांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलींना जन्म दिलेल्या महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान केलाय। सांगली जिल्ह्यात एकीकडे म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार असताना स्त्रीभ्रूण हत्येपासून समाजाला परावृत्त करण्यासाठी सांगलीतील प्रसाद शिंत्रे, ज्योती शिंत्रे आणि शिंत्रे कुटुंबियांनी प्रसाद यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। यावेळी प्रसाद शिंत्रे यांच्या वाढदिवशी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुलींच्या जन्माचे अनोखे स्वागत संपूर्ण शिंत्रे कुटुंबियांनी केले। तसेच मुलींच्या मातांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आलाय। तरुणाईला वाढदिवस आणि तत्सम कार्यक्रम साजरे करण्यासाठी नवी दिशा आणि नवा आदर्श घालून देण्यासाठी सांगलीतील तरुण उद्योजक प्रसाद शिंत्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम हाती घेतला। विशेष म्हणजे सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात जन्म घेणाऱ्या आणि त्यांच्या आईचा बाळंतपणाचा, शस्त्रक्रियेचा आणि इतर औषधोपचाराचा संपूर्ण खर्च सुद्धा शिंत्रे कुटुंबियांनी देऊन या ठिकाणी जन्माला आलेल्या सर्व मुलींचे सहकुटुंब आणि मित्रपरिवारासहित स्वागत केलंय। नुकतेच सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ या ठिकाणी उघड झालेल्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे सर्वत्रच मुलींच्या जन्माबद्दलची उदासीनता, अंधश्रद्धा आणि समाजात पसरलेली मानसिकता हा चिंतेचा विषय बनल्याने प्रसाद शिंत्रे, त्यांची पत्नी ज्योती शिंत्रे, शिंत्रे कुटुंबीय यांनी प्रसाद शिंत्रेंचा वाढदिवस असा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन समाजाला नवा आदर्श घालून दिलाय। समाजात स्त्री-पुरुष समानतेची बीज रोवली जावीत आणि तरुणाईला वाढदिवस साजरा करण्यासाठी नवा आदर्श समोर राहावा अशी प्रामाणिक इच्छा घेऊन प्रसाद शिंत्रे आणि ज्योती शिंत्रे यांनी उधळपट्टी न करता स्त्री जन्माचं स्वागत करून आपला वाढदिवस साजरा करून मुली वाचवण्याचा संदेश दिलाय। माझं नाव प्रसाद शिंत्रे, मी मूळ सांगलीचाच आहे। समाजात स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण आजकाल वाढतच चाललेलं आहे। आपल्या समाजात घरी मुलगी जन्माला आली की जेवढा आनंद व्यक्त होत नाही जेवढा मुलगा मला आल्यावर होतो, व ही समाजातील भावना नसण्यासाठी आम्ही एक काहीतरी उपक्रम करायचा एक केला आणि त्याच माध्यमात हा उपक्रम केलेला। त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील जेवढ्या मुली जन्माला आलेल्या आहेत त्यांचा खर्च व त्यांना काहीतरी मिठाई वगैरे किंवा असं गिफ्ट स्वरूपात साडी केलेला आहे। आणि हा असा उपक्रम सगळ्यांनी करावा असं माझं मत आहे की ज्यामुळे मुलींचं प्रमाण व त्याविषयीची ही जी समाजात असंभावना आहे ती नष्ट व्हावी। मी प्रसाद संभाजी शिंत्रे यांची वाईफ आहे, ती होसमणी शिंत्रे, आणि मी स्वतः माझ्या आईला एकुलती एक आहे। मला काय म्हणायचं आहे की आज जे ह्यांनी केले ते सर्वांनी करावं, कारण की हे खूप मोठं काम आम्ही केलेलं आहे। आज सिव्हिलमध्ये जेवढ्या मुली आज जन्माला येतील त्या सगळ्यांचा खर्च त्यांच्या आईला वगैरे काहीतरी असं गिफ्ट म्हणून जेवढं ह्याला जमेल तेवढं त्यांनी केले, त्यामुळे मला याच्या खूप गर्व आहे आणि असं सगळ्यांनी करावं असं मला वाटते। असं नाही की बर्थडेलाच करायचे, त्यासाठी तुम्ही कोणतेही कारण तुमच्यासाठी जे योग्य वाटते ते करावं। इकडे म्हैसासारखं प्रकरण घडतंय, बीडसारखं प्रकरण घडतंय, त्याच्यामध्ये जी नको असा संदेश दिला जातोय, परंतु त्या नकोशी नाही तर त्या हव्याशा झाल्या पाहिजेत। याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याची गरज आहे। जिल्हा समितीचे नेते प्रसाद शिंत्रे आणि त्यांच्या पत्नी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाची एक सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या सर्व मुलींची त्यांच्या उपचार खर्च, त्याचबरोबर त्यांना ज्या काही लागणाऱ्या लहानपणानंतर लागणाऱ्या ज्या आवश्यक
आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी सर्व दिलेल्या आहेत। हे त्यांनी फक्त एक देणगीच्या स्वरूपात नाही आहे तर सामाजिक दिलकी जपण्यासाठीचा हा उपक्रम आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा आहे। आज युवक वाढदिवसांच्या पार्ट्यावरती वेगवेगळ्या गोष्टी खर्च करताना दिसतात, परंतु समाजामध्ये मुलीचं स्वागत करून आपला वाढदिवस साजरा करणं खरोखर वेगळी संकल्पना आहे आणि असा उपक्रम सर्वांनीच राबवायला पाहिजे, जेणेकरून त्यामधून मुलींच्या स्त्री पुरुष समतेचं सशक्तीकरण होईल आणि त्या दृष्टिकोनात ही एक सुरुवात आहे आणि निश्चितच ही सुरुवात मोठी हे चिंगारी आहे, ह्या चिंगारीची आग मोठ्या प्रमाणात होईल आणि निश्चितपणानं याच्यामध्ये स्त्री पुरुष समतेचा एक नवा पायंडा आपण पाडू अशी मी आशा व्यक्त करतो। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। अर्थसंकल्प सादर करत असताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या आमदारांना निलंबित करण्यात आलंय। त्यात नगर जिल्ह्यातील राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड यांचा समावेश आहे। विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना आमदारांनी गोंधळ घातला असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलंय। त्यात नगर जिल्ह्यातील राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड यांचा समावेश आहे। यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। अहमदनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आलाय। हे निलंबन त्वरित मागे घ्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करतानाच त्या घटनेमध्ये असं उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला आपल्यावर अन्याय होत असेल, या लोकशाही तत्वानुसार तो अन्याय जर आपल्याला व्यक्त करायचा असेल तर संप, आंदोलनं याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जे सरकार काम करत आहे या सरकारच्या कामाच्या विरोधामध्ये जर आमदाराला आपलं मत व्यक्त करायचं असेल, मत व्यक्त करायचं असेल तर निश्चितच त्या आमदाराने त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे। याचा अर्थ ते सरकारच्या विरोधातलं मत आहे, ते कोणत्या प्रकारच्या घटनेचा पायमल्ल करणार नसले। शासनाने ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन केलेलं आहे ते घटनेच्या विरोधात आहे आणि घटनेनेच त्यांना अधिकार दिलेले आहे की अशा प्रकारे आंदोलन व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त करायचं आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष या नात्याने माझी शासनाला विनंती आहे की ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 आमदारांना आपण निलंबित केलेलं आहे ते आपण ताबडतोब रद्द करावं। काही मिनिटापूर्वीच एक बातमी अशी आलेली आहे की शिवसेनेचे आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहेत आणि शिवसेनासारखा पक्ष की जो सत्ताधारी पक्ष आहे तो सरकारला म्हणतो की या 19 आमदारांचं निलंबन तुम्ही रद्द करा, म्हणजे याचा अर्थ सरकारचं काहीतरी चुकलं हे राज्यकर्तेच शासनाला सांगत आहे। म्हणून साहजिकच आम्ही जे आंदोलन केलं याचा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा काही आमदार आम्हाला पाठिंबा देते यावरून सिद्ध होत आहे। म्हणून साहजिकच आम्ही या सरकारमध्ये अशा प्रकारे कार्य करणाऱ्या या सर्वांचा निषेध करतो आणि होणाऱ्या झालेल्या सर्व आमदारांचं निलंबन रद्द करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करत आहे। 3 दिवसाच्या सुट्टीनंतर आज अधिवेशन चालू झालं आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या सरकारने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं आज निलंबन केलेलं आहे। खरं तर या बजेटच्या अधिवेशनाच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्याच पद्धतीने विरोधी आमदारांनी या बजेटला विरोध केला होता। त्याच पद्धतीने सरकार या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांची मागणी मान्य होण्यासाठी त्यांनी अधिवेशनामध्ये जो गदारोळ केला होता, त्यांच्या भावना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या भावना अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं जे मागणी केली होती आणि त्याला या विरोधाचं त्यांनी भास दाखवला आणि या 19 आमदारांचं निलंबन या सरकारनं केलेलं आहे. त्या निमित्तानं आज नगर शहरामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व आमच्या संघटना असतील, सर्वांनी या निलंबनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी नगर शहरामध्ये दहन केलेलं आहे. आणि येत्या दोन दिवसामध्ये नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात याचा तीव्र असा निषेध नगर शहरामध्ये केला जाणार आहे. जेव्हापर्यंत निलंबन रद्द होणार नाही तेव्हापर्यंत अशाच पद्धतीचे आंदोलन, आक्रमक पद्धतीचे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये या पुढच्या काळामध्ये निश्चित प्रकारे केल्याशिवाय राहणार नाही. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. पुण्यात उमंग भव्य रोजगार मेळाव्याचं येत्या 25 मार्चला चिंचवड येथील IBMR कॉलेज येथे आयोजन करण्यात आलंय. विविध क्षेत्रातील 5000हून अधिक जॉब असलेल्या या मेळाव्याचा सर्व तरुणांनी फायदा करून घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. विविध क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध असून तरुणांपर्यंत या संधी पोहोचत नाहीत, तसेच कंपन्यांनाही त्यांना हवा तसा उमेदवार मिळत नाही. परंतु या रोजगार मेळाव्यामध्ये दोघांनाही चांगला फायदा होणार आहे. हजारो तरुणांमधून ते चांगला उमेदवार निवडू शकतील, तर तरुणांसमोरही विविध कंपन्यांचे पर्याय उपलब्ध असतील. तरुणांना चांगली नोकरी मिळावी आणि त्यांचे कौशल्य देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी पडावे हा प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे, असे प्रतिपादन आयोजक ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलंय. मॅन्युफॅक्चरिंग, IT, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, लॉजिस्टिक्स, फूड चेन, हॉटेल इंडस्ट्री आणि इतर अशा विविध क्षेत्रातील 70हून अधिक कंपन्या यामध्ये सहभागी होणार असून 5000हून अधिक नोकऱ्यांची संधी इथे उपलब्ध होणार आहे. यावेळी येताना उमेदवाराने सोबत कमीत कमी 6 रेझ्यूम आणणे गरजेचे आहे. तसेच 0 ते 5 वर्षांपर्यंतचा अनुभव असलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यामध्ये येण्यासाठी पात्र असतील. या उमेदवारांचे त्या ठिकाणी किंवा ऑनलाईन नोंदणी करून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. माझं नाव ज्ञानेश्वर पाटील, प्रोफेशनल बॅकग्राऊंड विथ मेकॅनिकल इंजिनियर. उमंग ही संकल्पना येण्यामागे असं होतं की जेव्हा मी इंडस्ट्रीत बघतो, गेले 8 वर्ष मी वेगळ्या कंपनीच्या मार्केटिंगमध्ये काम केलं आहे. सो आय हॅव सीन की तिथं बऱ्याच प्रकारचे रिक्वायरमेंट्स असते आणि बऱ्याच प्रकारचं अनएम्प्लॉयमेंट पण मी बघतोय. पण या दोघांसाठी एक चांगल्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स क्रिएट होताना कुठं दिसत नाही. रिक्वायरमेंट्स असतात, क्लोज पण होत असतात, पण टाईम कन्झ्युमिंग बऱ्याच प्रोसेस आहेत. या सगळ्या गोष्टींना एक थोडं टाईम सेव्हिंग आणि प्रत्येक कंपनीला आणि कॅन्डिडेट्सला एक कुठेतरी चांगले प्लॅटफॉर्म मिळावेत जेणेकरून त्यांचं जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी वाढवाव्यात आणि कंपन्यांना योग्य ते टॅलेंट मिळावं. या गोष्टीच्या हिशोबाने आम्ही एक विचार केला आणि एक वुमन जॉब फेअर या हिशोबाने आम्ही एक संकल्पना मांडली आणि हा एक इव्हेंट आपण 25 तारखेला IBMR कॉलेजला आपण अरेंज करतो. आपण हा जो इव्हेंट करतोय 25 मार्च 2017 शनिवारी, व्हेन्यू जो आहे IBMR कॉलेज चिंचवड, नेक्स्ट टू हॉटेल हिल्टन. ओके, यामध्ये ज्या कंपन्या सहभागी होत आहेत त्या ऑलमोस्ट डिफरंट डोमेन्सच्या आहेत. 60 to 70 कंपनीज फ्रॉम ऑल द डोमेन्स आर एक्सपेक्टिंग. त्याच्यात फायनान्शियल अँड बँकिंगच्या सेगमेंटच्या आहेत, त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्री आणि फूड चेन आहेत, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगच्या कंपन्या आहेत, बरोबर सेक्युरिटीज आहेत, IT कंपनीज आहेत, लॉजिस्टिक कंपनीज आहेत. अशा बऱ्याच सेगमेंटच्या कंपनीज आपण एक्सपेक्ट करतो. कुठला असा एक वर्ग म्हणजे इंजिनिअरिंगचा असेल, MBAचा, तर कुठला वर्ग जास्त सहभागी होईल आणि जास्त त्या विद्यार्थ्यांना जॉब भेटेल असं तुम्हाला वाटतं या जॉब फेअर? सर, या जॉब फेअरमध्ये जर म्हटलं तर मी म्हणतो की 3 सेगमेंटच्या लोकांसाठी खूप चांगले ऑपॉर्च्युनिटी आहेत. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, फ्रेशर्स टू 5 एक्सपिरियन्स, डिप्लोमा असेल, डिग्री असेल त्यांच्यासाठी अवेलेबल्स आहेत. 10वी 12वी आणि ITS यांचं जर बघितलं तर ह्यूज प्रकारे वॅकन्सीज तिथं आहेत. तुम्हाला सगळ्या लेवलमध्ये तिथं त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. MBA आणि फायनान्स बॅकग्राऊंडचे जेही लोक असतील, कारण की बँकिंग सेक्टर्स आणि फायनान्स सेक्टर्स आहेत याही कंपन्या येत असल्यामुळे, इव्हन काही E-कॉमर्स कंपन्या आहेत त्याही कंपन्या सहभागी असल्यामुळे त्यांना पण खूप प्रकारे चांगल्या प्रकारचे जॉब्स मिळू शकतात. असं बघा, जॉब फेअर्स जे आहेत ते बरेच पोरं वेगवेगळ्या ठिकाणी जात असतील, पण मी आव्हान एकच करू इच्छितो की हा जो प्लॅटफॉर्म आहे इथं बऱ्याच जेन्युइन कंपन्या आहेत, त्यांच्याकडे रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करतोय, जर ते आलेत तर ते नक्कीच त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचे त्यांचे ड्रीम जॉब ते घेऊन जाऊ शकतील असं आम्हाला वाटतं. आणि त्यांनी यावं आणि मल्टिपल्स कंपन्यांच्या ऑप्शनसाठी त्यांनी ट्राय करावं आणि इंटरेस्ट द्यावे. अमोल उदमले, हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राहुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील गणेगाव येथे एका 20 वर्षीय अंध मुलीवर 40 वर्षीय नराधम दिलीप नारायण कोबरने याने अत्याचार केलाय.
आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे एका 20 वर्षीय अंध मुलीवर जवळच राहणाऱ्या एका नराधमाने अत्याचार केलाय। घटनास्थळावरून त्या नराधमाने धूम ठोकली। 21 मार्च रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे ही घटना घडली आहे। याबाबत आरोपी दिलीप नारायण कोबरने वय वर्ष 40 याला कठोर शासन व्हावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा जराड आणि काँग्रेसच्या जिल्हा सचिव प्रतिभा जराड यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार अनिल दौंडे आणि पोलीस उपनिरीक्षक सविता सदावर्ते यांच्याकडे केले। त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। मोजे गणेगाव येथील मतिमंद मुलीवर बलात्कार काल दिनांक 21/3/2017 रोजी घडल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे आणि त्याबाबत अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला कार्यकारिणी यांनी आज माझ्याकडे निवेदन देऊन संबंधितावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीविरुद्ध प्रशासनाने पोलीस प्रशासनाने कठोर असा बडगा उभारला पाहिजे अशा बाबतचं निवेदन प्राप्त झालेलं आहे। संबंधित निवेदन मी पोलीस विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवत आहे। काल जी गणेगाव येथे अमानुष घटना घडली। दिलीप नारायण कोबरने या 40 वर्षाच्या इसमाने एक 20 वर्षाची अंध मतिमंद मुलीवर भर दिवसा दुपारी घरात कुणी नसताना तिचा फायदा उठून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला। ही घटना खूप म्हणजे प्रत्येक समाजाचा कुठल्याही समाजातील व्यक्ती असो महिला असो त्याच्यासाठी ही काळिमा फासणारी घटना आहे आणि हिचा निषेध आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करतो। तसेच जो नराधम आहे ज्याने क्रूर ही कृत्य केलेलं आहे त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी असे निवेदनही आम्ही तहसील साहेबांना दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरवठाही जोपर्यंत त्या महिलेला त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरवठा या प्रकरणाचा करणार आहोत। तसेच जे गावातले सरपंच आहे अमोल भंगारे यांनी सरपंच या नात्याने त्या महिलेला एक साथ द्यायला पाहिजे। ती मुलीची आई ही एक विधवा महिला आहे, त्या मुलीला वडील नाही, तसेच ती मतिमंद आहे, अंध आहे। यावेळेस सरपंचांनी तिथं जातीनं लक्ष घालायला पाहिजे होतं। तर ज्या मुलीच्या आईने सरपंचांना फोन केला असता ते त्या महिलेवर दबाव टाकतात की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका, कुठली तक्रार करू नका। हे काय सरपंचाचं वागणं झालं का? एक सरपंचाकडे एक जे कोणते प्रॉब्लेम असेल त्याच्याकडे गावकरी हा जाणारच, मग त्यांनी असे हे उत्तर नाही द्यायला पाहिजे ना। त्यांच्यावरही जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हायला पाहिजे। मी तर म्हणते त्या सरपंचाचा आहे ना डायरेक्ट राजीनामाच घ्यायला पाहिजे। जो असे प्रेशर टाकतो ना त्या सरपंचाचा गावात उपयोगच नाहीये काही। तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही दोन्ही घटनेचा निषेध करतो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, से24 तास, राहुरी। जुन्नर तालुक्यात फिरते रसवंतीगृह तरुणांपुढे नवीन आदर्श निर्माण करत असून हजारो किलोमीटर परप्रांतातून आलेले परप्रांतीय युवकांकडून एक चांगला उपजीविकेचा मार्ग शेतकऱ्याच्या मुलांना आणि बेरोजगार युवकांना मिळू शकतो। जुन्नर तालुक्यात फिरते रसवंतीगृह तरुणांपुढे एक नवा आदर्श निर्माण करत असून हजारो किलोमीटर परप्रांतातून आलेले परप्रांतीय युवकांकडून एक चांगला उपजीविकेचा मार्ग शेतकऱ्यांच्या मुलांना आणि बेरोजगार युवकांना मिळू शकतो। जुन्या चारचाकींचे भंगारातील टायर, डिझेल इंजिन आणि इतर किरकोळ फॅब्रिकेशन वर्क करून सदर चारचाकी रसवंतीगृह बनविण्याची कामे जुन्नर तालुक्यात काही युवकांनी केली आहेत। एकीकडे ऊस आणि इतर पिकांना बाजारभाव जरी कमी मिळत असला तरीही युवकांनी या रोजगाराकडे एक चांगली संधी म्हणून बघावे असा आदर्श निर्माण झाल्याचे चित्र कडक उन्हाळ्यामध्ये दिसत आहे। सदर गुऱ्हाळ हे ऑर्डरप्रमाणे आणि जिथे जास्त गर्दी असते अशा ठिकाणी त्वरित हलवता येते आणि पाहिजे तेथे गरजेप्रमाणे ऊस रसाचा व्यवसाय हजारो रुपयांमध्ये होत आहे। युवकांनी बेरोजगारीचे नैराश्य न बाळगता अशा नवीन युक्त्या आणि संकल्पना आचरणात आणून महिन्याला हजारो रुपये कमवावेत अशी अपेक्षा प्रवासी वर्ग आणि नागरिक करत आहेत। अयूब शेख, से24 तास, जुन्नर। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा से24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत
बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील पुरवठा विभागाची अजब कारभाराची गजब कहाणी म्हणण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे. गोरगरीब जनतेला दिवाळीच्या काळात रेशनिंग दुकानात धान्य मिळालं नाही, त्यामुळे पुरवठा शाखेतील कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील गलथान तसेच अजब कारभारामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला नोव्हेंबर 2016च्या दिवाळीच्या वेळी रेशनिंग दुकानात धान्य मिळाले नाही. आमच्या प्रतिनिधींनी तालुक्यातील अनेक दुकानदारांना विचारलं असता आणि दुकानात माहिती घेतली असता दुकानदारांना नोव्हेंबर महिन्यात धान्य मिळालं नसल्याचं समजलं. पुरवठा विभागातील अव्वल कारकून सीताराम तुरे यांनी नोव्हेंबर महिन्यात धान्य दिल्याचे आमच्या प्रतिनिधींना सांगून दिशाभूल केल्याचं स्पष्ट होतंय. आमच्या प्रतिनिधींनी कार्यालयात माहिती घेतली असता अशी माहिती पुढे आली. अव्वल कारकून तुरे यांनी अपूर्ण माहितीद्वारे धान्य साठा जिल्हा पुरवठा विभागाकडे कमी मागवल्याने नोव्हेंबर महिन्यात धान्य देण्यात आले नाही. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या, मात्र तुरे यांच्यावर कोणताही फरक पडला नाही. त्यांनी त्यांचा मनमानी कारभार सुरूच ठेवला असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून सिद्ध होतंय. आंबेगाव तालुका स्वस्त धान्य केरोसिन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विक्री रजिस्टर आणि नोव्हेंबर महिन्याचे स्टॉक रजिस्टर पुरावा म्हणून दाखवले आणि श्री तुरे खोटी माहिती देत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. श्री घोलप यांच्या प्रतिक्रियेमुळे आणि कागदोपत्री नोंदीनुसार पुरवठा शाखेचे अव्वल कारकून श्री तुरे आणि पुरवठा शाखेच्या गलथान कारभारामुळे गोरगरीब जनतेला धान्य मिळणार की नाही हा प्रश्न नागरिकांना पडला असून तालुका तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी पुरवठा शाखेतील कर्मचाऱ्यांबद्दल योग्य ती कारवाई कधी करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आंबेगाव तालुक्यातील पुरवठा विभागातील गलथान आणि मनमानी कारभार म्हणजे अजब कारभाराची गजब कहाणी कधी संपणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय. आम्ही आज घोडेगाव इथे गेलो होतो आणि तिथे शासकीय कार्यालयामध्ये गेलो असता त्यांना तुऱ्यांना आम्ही विचारलं की नोव्हेंबरचं धान्य दिलंय का, तर ते आम्हाला म्हटलं की नोव्हेंबरचं मला आम्ही दिलेलं आहे. तुमचं काय मत आहे यावर? नोव्हेंबरचं काय मला भेटलेलं नाही आणि आम्ही तो काय गिरायकांना वाटलेलं नाही. तर त्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना सुद्धा भेटलो होतो. त्यांच्याकडून लिखी जे काय ते आम्ही पुढे DO साहेब जे पुण्याचे त्यांच्यापर्यंत लिखी तक्रार दिलेली आहे. तर ते म्हणले माल उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला माल देईल. माल काय आतापर्यंत आम्हाला उपलब्ध झालेला नाही. आणि परतही आता आम्ही मागणी केली होती का नोव्हेंबरचा माल आम्हाला परत द्या, तर ते म्हणजे अजून काही वरून मंजूर झालेलं नाही, त्यामुळे माल काही आमच्यापर्यंत आलेला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही तो काही गिरायकाला देऊ शकलो नाही. मूळ मुद्दा असा आहे का तुऱ्यांनी जी काय तुम्हाला माहिती दिली असेल तर माल तुम्हाला दिलेला आहे म्हणून, तर त्यांनी आम्हाला आमच्यापर्यंत काही माल पोहोचवला नाही. त्याची आमच्याकडे लिखी इकडं आमच्या दप्तरी नोंद आहे का नोव्हेंबरचा माल आम्हाला पोहोचलेला नाही आणि माल उपलब्ध झाल्याशिवाय आम्ही तो काही गिरायकांना देऊ शकत नाही. पण तुम्ही कुठल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत? मी आंबेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये हा माल काय पोहोचलेला नाही. त्यांनी मुळात माल उपलब्ध करून दिलेला नाही. आम्ही रिसर अशी तक्रार सुद्धा तहसीलदारांकडे नोंदवली होती आणि DSO ऑफिसला सुद्धा तशी आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. तर DSO ऑफिसने सांगितलं का माल उपलब्ध झाल्यानंतर आम्ही तुम्हाला माल देऊ. पण पुढे तुम्ही अध्यक्ष म्हणून तुम्ही याच्यावर काय कारवाई? पाठपुरावा केलेला आहे. आम्ही आता काल 2 दिवसापूर्वी मी पुण्याला गेलो होतो, तर तिथं बडे साहेब त्यांना त्यांच्या पुढे मी व्यथा मांडली की आम्हाला नोव्हेंबरचा माल काय भेटलेला नाही, तर त्याची मिळवण्याची आमची व्यवस्था करावी. तर ते म्हणले माल उपलब्ध झाल्यावर तुम्हाला माल आम्ही देऊ. मी ज्ञानेश्वर डोके एकलेर गावचा रहिवासी असून मला गावातील रेशनिंग दुकानदारांनी नोव्हेंबर महिन्यात धान्य न आल्यामुळं धान्य वाटप केले नसल्याची माहिती दिली. मी घोडेगाव कार्यालयात पुरवठा शाखेत माहिती विचारली असता नोव्हेंबर महिन्यात दुकानदारांना धान्य दिलं असल्याची माहिती दिली, मात्र धान्य न दिल्याने कार्यालयातून माहिती समजली आहे. याबाबत मी पुरवठा कार्यालयाचा अर्ज दिला असून अव्वल कारकून श्री तुरे यांनी माझ्याकडून 170 रुपये चलन भरून
घेतले, मात्र माहिती अद्याप दिलेली नाही, तेव्हा अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कार्य करण्यात यावे अशी माझी मागणी आहे. भाऊसाहेब मला सांगा, BPL कार्ड वगैरे आणि नोव्हेंबरला वगैरे लोकांना रेशनिंग मिळालं नाही, त्यामुळे लोकांची ज्या तक्रारी आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सर, आमच्याकडे तशी एकही म्हणजे लेखी स्वरूपात कुठल्याही व्यक्तीची तक्रार नाही, परंतु आम्ही नोव्हेंबरचं धान्य जे काही 50% आलेले ते आम्ही वाटप केलेलं आहे आणि जे काही कमी धान्य होतं त्या संदर्भात आम्ही DSO कार्यालयाकडे त्याची मागणी कळवलेली आहे. बरं, नाही, नोव्हेंबरमध्ये लोकांचे आता ते धान्य मिळालं नाही म्हणून लोकांची कंप्लेंट आहे किंवा बाकीचे लोक लाईनमध्ये उभे राहतात, दिवसभर उभे राहतात, त्यांना लायसन्स मिळत नाही आणि त्यामुळे त्यांनी कोणाकडे कंप्लेंट केली पाहिजे? धान्य मिळत नसून तर जे पात्र लाभार्थी यादी आहेत तर त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला तर आम्ही त्यांच्या SI मार्फत चौकशी करतो आणि जो काही अहवाल असेल त्या अहवालावरती आम्ही कार्यवाही करतो. पण त्या दुकानदार वगैरे जे बाकीचे लोक राशनिंग द्यायला टाळाटाळ करतात अशा लोकांना तुम्ही कारवाई करणार का? तुमच्या त्या तक्रारीत तथ्य असेल तर निश्चितच कार्यवाही केली जाईल. नागरिकांनी तक्रारी अर्ज कोणाकडे दिला पाहिजे काही नक्की? तक्रार अर्ज ते कुठेही करू शकतो, ऑनलाईन सुद्धा तक्रार अर्ज नोंदवायची आता सोय आहे. तहसील कार्यालयात करू शकता, जिल्हा पुरवठा कार्यालयात करू शकता किंवा जे इतर वरिष्ठ कार्यालय कुठेही तुम्ही अर्ज दाखल करू शकता. त्या अर्जाची आपण दखल घेतली जाते किंवा आमच्या वरिष्ठाकडून त्याची दखल घेतली जाते. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. 15 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून दिलेले असताना कर्जत तहसील कार्यालयाने मात्र या आदेशाला कदाचित केराची टोपली दाखवली आहे. जागतिक ग्राहक दिन कर्जत येथे ग्राहकांविना साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमात सौगे 6 अधिकारी उपस्थित होते. या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह शासनाची फसवणूक केली जात असल्यामुळे या प्रकाराचा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने निषेध करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. एकीकडे राज्य शासन पारदर्शक कारभाराचे दावे करत असताना ग्राहक चळवळ सामान्य नागरिकांपर्यंत नेण्यासाठी विविध उपक्रम राबवित असताना कर्जत तहसील कार्यालयात मात्र ग्राहकांना या कार्यक्रमापासून वंचित ठेवण्यात आलंय. 15 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. 15 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जास्तीत जास्त ग्राहकांना ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊन ग्राहकांची जागृती केली जाते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून दिलेले असताना कर्जत तहसील कार्यालयाने मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवलेली दिसतीये. या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी कर्जत तालुका दक्षता समितीचे सदस्य अतुल कानडे यांनी केली आहे. ग्राहक दिनाच्या या कागदावरील बैठकीची प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुकाध्यक्ष आशिष बोरा यांना करत प्रशासनाचा निषेध केला आहे. गेलेली तारीख त्या दिवशी तहसीलदार साहेबांनी ग्राहक दिनाची एकही प्रकारची कुठल्याही प्रकारची नोटीस सर्वसामान्य नागरिक असो किंवा जे ग्राहक चळवळीवर जे काही सदस्य आहेत त्यांना सुद्धा दिलेली नाही आहे आणि ह्या गोष्टीचा मी निषेध करतो. आणि जे काही लोकांपर्यंत माहिती पाठवायला पाहिजे तहसीलदारांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जी काही माहिती पाहिजे शासनाची ती पुरवली जात नाही आहे. ह्या तहसीलदार स्वतः जबाबदार असून त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा. त्या गोष्टीनुसार त्या चौकशीची मागणी करत आहे. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. सध्या आपल्या देशात पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करून त्यांचे सण समारंभ, उत्सव आणि डे साजरे करण्याचे जणू फॅडच आलंय. परंतु बेलसरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेनं आई वडिलांचे ऋण व्यक्त करणारा एक अनोखा उपक्रम राबवलाय. पाहुयात हा वृत्तांत. शाळेच्या परिसरात फुललेला हिरवागार परिसर, दर शनिवारी दप्तराविना भरणारी शाळा, टॅबवर ABCD गिरवणारे बालचमू, ई-लर्निंगवर आणि संगणकांवर विज्ञानाचे नवनवीन धडे आत्मसात करत आई वडिलांची सेवा करण्याची शपथ घेणारे उद्याच्या प्रगत भारताचे आधारस्तंभ. हे वर्णन आहे एका मराठी माध्यमाच्या शाळेचे, बेलसरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे. ही शाळा इतरांपेक्षा वेगळी आहे. सध्या आपल्या देशात पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून त्यांचे सण समारंभ, उत्सव आणि डे साजरे करण्याचे जणू फॅडच आलंय, चॉकलेटपासून थेट फुलांपर्यंत. पण बेलसरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेने मात्र मातृपितृ कृतज्ञता दिवसाचे आयोजन करत एक वेगळा आदर्श ठेवलाय. प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची गरज नसते. तशाच पद्धतीने मातापित्यांची उतराई होण्यासाठी देखील एका ठराविक दिवसाची गरज नसल्याचे आयोजक सांगतात. नुकताच या शाळेत हा दिवस साजरा करण्यात आलाय.
शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांच्या पालकांना या प्रसंगी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांना आसनावर बसवून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. गळ्यात पुष्पमाळा घालून त्यांचे औक्षण करण्यात आले. मातृपितृ देवोभवचा मंत्र जपत त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. या प्रसंगी एका छोट्याशा सभेचेही आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी निमंत्रित करण्यात आले. यानंतर सादर झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात चिमुकल्यांनी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आपला देश विविध संस्कृतीने नटलेला असतानाही इतर देशांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे केले जाणारे ओंगाळवाने दर्शन अशा अनुकरणीय उपक्रमांनी तरी थांबेल एवढीच माफक अपेक्षा. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. सोलापुरात 10वीच्या परीक्षेसाठी जैन गुरुकुल शाळेत आलेल्या विद्यार्थिनीनं पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच वर्गातून बाहेर येऊन दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे. सोलापूर शहरातील मंगळवार पेठेतील आदर्श हायस्कूलची विद्यार्थिनी सुप्रिया संघपाल गाडे, वय 16, राहणार हिप्परगा, ही 10वीच्या इतिहास विषयाच्या परीक्षेचा पेपर देण्यासाठी जैन गुरुकुल हायस्कूलमध्ये आली होती. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिनं आपल्याला बाहेर जायचं असं शिक्षकांना सांगितलं. त्यांनी अनुमती दिली नाही तेव्हा या मुलीने अचानक उठून वर्गाबाहेर येऊन दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. अवघ्या काही क्षणात हा प्रकार घडला. शाळेत सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस आणि होमगार्ड यांचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेचच तिला सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डोक्याला गंभीर जखम झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मध्ये सुरू झाला त्या पद्धतीनं मी या पेपरला भेट देण्यासाठी सेवा सदन प्रशाला सोलापूर या ठिकाणी गेलो होतो. भेट दिली, तिथं थांबलो. त्या ठिकाणचा अहवाल वगैरे पाहिल्यानंतर त्यावेळेला मला फोन आला की जैन गुरुकुल शाळेमध्ये एका 10वीच्या विद्यार्थिनीनं परीक्षा देता असताना किंवा सुरुवातीलाच पहिल्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न केला. मग ते कुठं आहे, काय आहे ही माहिती घेतली. माहिती घेतल्याबरोबर त्यांनी सांगितलं व चिडगुप्पर हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन हे झालेलं आहे, किरकोळ दुखापत वगैरे झालेली आहे असं सांगितण्यात आलं. मग इथं आलो, इथं पाहिली परिस्थिती आणि त्या ठिकाणची थोडीशी माहिती घेतली. ती आदर्श हायस्कूलमधली विद्यार्थिनी आहे, 10वीमध्ये शिकत आहे. तिच्या 2 बहिणी पण तिथं आहेत, भाऊ पण आहे. आणि या ठिकाणी तिची चौकशी केल्यानंतर तिला आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. मुलीचं नाव काय? मुलीचं आडनाव गाडे आहे. इम्रान सय्यद, सी24 तास, सोलापूर. पुण्यात सिंधू सेवा दल या संस्थेतर्फे सिंधी समाजाचे आराध्य दैवत साई झुलेलाल यांच्या 1066वी जयंतीनिमित्त चेटीचंड उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार आहे. सिंधी समाज चेटीचंड उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. यावर्षी सिंधू सेवा दल या संस्थेला 29 वर्ष पूर्ण होत असून सिंधी समाजाचे सामाजिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ असलेल्या या संस्थेला सिंधी समाजाचे संघटन करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे या ध्येयाने प्रेरित होऊन यावर्षी देखील चेटीचंड उत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे असं आवाहन करण्यात आलंय.
मिरवणूक, लोकनृत्य, लाईव्ह कॉन्सर्ट आणि प्रतिभोज अशा विविध कार्यक्रमांची आखणी यावेळी करण्यात आली आहे. सिंधू सेवा दल या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमही केले जातात आणि भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या या उत्सवात सर्व स्तरातील नागरिकही सहभागी होतील अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. सिंधी नववर्षानिमित्त आणि चेटीचंड उत्सवामुळे संस्कृती जपण्याचा मानस या निमित्ताने बाळगताना दिसून आलाय. मी विजय दासवानी, एक्स प्रेसिडेंट सिंधू सेवा दलाचे. आमच्या यावर्षी पुण्यामध्ये 29 मार्चला चेटीचंड म्हणून आम्ही आमचं झुलेलालचा जन्मदिवस फार मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहोत. तर आता सगळे लोकांना विनंती आहे, सिंधी समाजाचे सगळे लोक आमचे एकत्रित येणार आहे. कमीत 5-6 हजार लोक जमा होतील. अल्पा बचत भवनमध्ये आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे. आपण सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी येऊन आमच्या प्रोग्रामाचा सहभाग व्हा. आणि या प्रोग्राममध्ये डॉक्टर राम जवाराणी जे सिंधू ग्लोबल सिंधी काउन्सिलचे चेअरमॅन आहे ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि फिनोलेस ग्रुपचे मिसेस अरुणा कटारा हे पण गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि शिवाय आमचे नील तलरेजा हे जे सिंधी आर्टिस्ट आहे हे आमचे सिंधू कल्चरल प्रोग्राम आयोजित केलेलं आहे ते साजरा करणार आहे. तर आपण सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी येऊन सहभाग करा. मी दीपक वाधवानी, सिंधू सेवा दलाचा प्रेसिडेंट. आमचे 29 वर्ष पूर्ण होतात. तर ह्या वर्षी आम्ही चांगले प्रोग्राम ठेवले. तर सगळ्यांनी विनंती करून प्रोग्राममध्ये सहभाग व्हावा आणि सहभागचे एन्जॉय करावं. आणि त्याबरोबर बुफेट लंगर पण आहे ते प्रसाद म्हणून करायचं. सिंधू सेवा दल ही संस्था नेमकी सामाजिक काम काय काय? आमचे सिंधू सेवा दल ही सामाजिक कार्य म्हणतात. आय कॅम्प्स करतात, मेडिकल कॅम्प्स करतात, डोनेशन्स करतात शाळेमध्ये मुलांसाठी. आणि रथयात्राला मी वेलकम करतो. दादाजीची रथयात्रा जी निघते आहे 23 नोव्हेंबरला त्यांना मी वेलकम करतो. आणि सगळ्यात मोठ्या प्रोग्रामने चेटीचंडचा मेला करतो दरवर्षी. आणि मॅट्रिमोनियल सर्व्हिसेस आम्ही चालू केले आहेत लास्ट 4 वर्षांनी. ते पण एकदम चांगल्याने आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि ते आम्ही भरपूर चांगल्या वेने अजून करणार त्याला. तर सगळे IT प्रोफेशनल्स, डॉक्टर्स किंवा बिझनेसमॅन सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट होतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मंचर पंचायत समिती गणाचे अपक्ष म्हणून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य राजारामजी बानखेले हे स्वाभिमानी या नावाने संघटनेची सुरुवात करतायत. या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे. आंबेगाव तालुक्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मंचर पंचायत समिती गणाचे अपक्ष म्हणून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य राजारामजी बानखेले हे स्वाभिमानी या नावाने संघटनेची सुरुवात करत आहेत. आंबेगावच्या जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वाभिमानी संघटनेची स्थापना होणार असून आता या संघटनेला आंबेगावच्या जनतेकडून चांगला प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे. याबाबत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजारामजी बानखेले यांनी माहिती दिली आहे. स्वाभिमानी संघटनेचे कार्यालयाचे उद्घाटनही याच गुढीपाडव्याच्या दिवशी होणार असून पुणे नाशिक महामार्ग मंचर बस स्थानकासमोर कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असणार आहे. आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मंचर पंचायत समिती गणातनं मला या परिसरातील मतदारांनी जनतेनं अपक्ष म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलं. गेल्या 50 वर्षापूर्वीचा इतिहास लोकनेते माजी खासदार किसनरावजी बानखेले 1962 आणि 72 साली देखील असेच अपक्ष म्हणून या परिसरामध्ये जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळेस पहिल्यांदाच अपक्ष म्हणून ते जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेले होते आणि त्याच्यानंतर बरोबर 50 वर्षांनी याच मंचरच्या जनतेनं अपक्ष म्हणून राजाराम बानखेले यांना पंचायत समितीमध्ये चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे. आणि ती सुरुवात, तोच धागा पकडून निवडणूक निकालानंतर या परिसरामध्ये ज्यावेळेस जनतेनं माझा सत्कार केला आणि विजयी सभा मंचरच्या शिवाजी चौकामध्ये झाली, त्या विजयी सभेमध्ये मी जाहीर केलं होतं की या परिसरामध्ये आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक तिसरी आघाडी या दोन्ही नेतृत्वाच्या विरोधामध्ये मी उभी करेल. आणि तो योग आता या गुढीपाडव्याला जुळून आलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी सेना या नावानं मी एक स्वतंत्र संघटना निर्माण करत आहे. या दोन्ही नेतृत्वाच्या विरोधात सातत्यानं संघर्ष करणारे या तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आहेत.
त्यांना बरोबर घेऊन या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या स्वाभिमानी सेनेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहणार आहोत. सोमवार पाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता मंचरच्या शिवाजी चौकात स्वाभिमानाची गुढी उभारून संघटनेच्या सभासदाचे फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता मंचर या ठिकाणी एस टी स्टँडच्या समोर शताब्दी कॉम्प्लेक्समध्ये पक्ष संघटनेचं एक कार्यालय देखील सुरू केलेलं आहे. त्याचे उद्घाटन त्याच दिवशी आम्ही करणार आहोत आणि याच पद्धतीनं विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये स्वाभिमानी सेनेच्या शाखा आम्ही काढणार आहोत. आतापर्यंत 5-7 गावच्या कार्यकर्त्यांनी तरुणांनी आमच्याकडे संपर्क साधलेला आहे. त्याही गावांमध्ये स्वाभिमानी सेनेच्या शाखा आम्ही निर्माण करणार आहोत आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या परिसरातील तरुणांना मी विनंती करतो की आपण निश्चितपणानं या वेगळ्या आगळ्या संघटनेमध्ये सहभागी व्हावं आणि या परिसरात राहत असणाऱ्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या तालुक्यातील एक तरुणांची वेगळी शक्ती, वेगळी ताकद आपल्याला उभी करायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे. तेव्हा सर्वांनीच या स्वाभिमानी सेनेच्या संघटनेमध्ये सामील व्हावं अशीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यावरील जप्ती 1 महिन्यासाठी टळली, विखेंनी सूत्र हलवण्याची चर्चा. आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर. घोडेगाव येथील पुरवठा विभागाच्या अजब कारभाराची गजब कहाणी म्हणण्याची वेळ जनतेवर. आणि 10वीतील विद्यार्थिनी सुप्रिया गाडे हिने पेपर चालू असताना केला आत्महत्येचा प्रयत्न, सुप्रियाची प्रकृती चिंताजनक. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.